भाजपच्या या पहिल्या नेत्या ठाकरे गटात प्रवेश करणार, लोकसभेचे तिकीटही मिळवणार। आत्ताची सर्वात मोठी बातमी। आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांची पक्षश्रेष्ठी दौरे करत आहेत। आपला पक्ष खंबीर करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेते मंडळी आपल्या पक्षात आणण्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केलं आहे। या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून काही नेते भाजप तर काही नेते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। पण असे असले तरी लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानुसार मोठ्या महिला नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशेष म्हणजे या महिला नेत्याला लोकसभेला उमेदवारीही दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे। अशातच भाजपच्या नेत्या ॲडव्होकेट ललिता पाटील यांना ठाकरे गटात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे। पुढच्या 2 दिवसात ललिता पाटील या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे जळगावमध्ये ललिता पाटील यांना उमेदवारी देण्याच्या बाबत चर्चा सुरू आहे। ॲडव्होकेट ललिता पाटील या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपच्या पदाधिकारी आहेत। त्यामुळे ललिता पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर जळगावमधून लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी शनिवारी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। या भेटीच्या पार्श्वभूमीवर ललिता पाटील या ठाकरे गटात प्रवेश करण्याची चर्चा उधाण आली आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।